नमस्कार. आपण आता या खोडद गावातील एका अशा ठिकाणी आलो, कारण आपण चौकात जाऊन लोकांचा जनकौल, लोकांची मतं काय आहेत हे आपण पाहण्याचा प्रयत्न करतोच आहे. पण त्याच्याही पलीकडं आपल्या भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असल्यामुळं आपण शेतकऱ्यांचं जनमत हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण या जिल्हा परिषद आपला जो बोरी खोडद गट आहे त्या खोडद गावामध्ये आपण या ठिकाणी गाडाची वाडी आहे त्याच ठिकाणी एका शेतकऱ्यांचं मनोगत घेण्याकरता आपण या ठिकाणी शेतामध्ये आलेलो आहोत. बघूयात आपण शेतामध्ये जाऊन सुद्धा या शेतकऱ्यांचं काय जनमत आहे, काय आहे, ते इथे शेती काम करतायत, त्यांना विचारूयात. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. काय नाव काय? शिवाजी पोखरकर. शिवाजी पोखरकर. शिवाजी पोखरकर. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत बाबा. सध्या वातावरण हे आहे, पण शेतात काय माल आहे, काय चाललंय सध्या? शेतात हे काय कांदा आहे, आता ऊस आहे आणि मिरची लावलेली. मिरची लावली. मग शेतमालाला बाजारभाव वगैरे मिळतोय का नाही? काय नाही ना, आम्ही पिकवतो मग चांगला, पण बाजारभाव नाही मिळत ना. पिकवायचं आमच्या हातात आहे, पण बाजार नाही ना हातात. मग आता आपण तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, देशाचा राजा कृषी आहे, नावाला कृषी प्रधान नाही, बाकी शेतकरी राजा. शेतकरी राजा आहे, पण तो शेतकरी भिकारी. आज बरं. काही खरं नाही, कारण शेतमाल आम्ही मग चांगला पिकवतो, एकरी 400 पिशवी कांदा काढतो, पण बाजाराचं आपल्या हातात नसल्यामुळे जरा प्रॉब्लेम आहेत. आणि एकतर खतांच्या औषधांच्या किमती फार भयानक वाढलेल्या आहेत, बरं. त्याच्यामुळे उत्पादन खर्च इतका भयंकर झालेला आहे. त्या पटीत उत्पादन खर्च वाढल्यामुळं नफा कमी भेटतो ना, असा विषय सगळा. असं आहे. हम्म. मग आता ऊस नाही का तुमचा? ऊस पण आहे, ऊसाला आहे हमी भाव, तरी पण ऊस पण परवडत नाही. पहिल्यासारखं ऊस एवढा आता तितकंसं टनेज निघत नाही. खर्च त्याचे पण वाढलेले आहेत, खता औषधांच्या किमती वाढल्यात, मजुऱ्या वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे ऊसाचं एवढं काही तितकंसं परवडत नाही. पण हमी भाव असल्यामुळे थोडं बरं राहतं ऊसाचं. आणि एकतर ऊसाचे 1.5 वर्षांनी पैसे भेटतात. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? कोण थांबत नाही ना, आज दुकानदार थांबत नाही, किराणा मालावाला थांबत नाही, काय नाही. आणि पगारदार नोकरदार वर्गासारखं नाही ना आमचं. कधीतरी 1.5 वर्षातून पैसे भेटणार आणि मग त्याच्यावर चालवायच्या सगळ्या गोष्टी. कर्ज हे वाढत जातं शेतकऱ्यांना. मग मला असा प्रश्न विचारायचा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत बुवा. मग या रणधुमाळीमध्ये आता तुम्ही शेतकरी शेतात काम करताय, पण एक जनमत म्हणून तुम्हाला कसं वाटतं बा, सध्या काय वातावरण, काय कोणाची हवा वाटते, जसं काय असं? आता सध्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 2 उमेदवार आहेत. तिसरा आता समजा पांडुरंग पवारची सुनबाई आहे, आता त्यांनी आज नाही माघार गेली, तिरंगी लढत होऊ शकते ह्या मतदारसंघामध्ये. आणि तसं जर पाहिलं तर हा मतदारसंघ जो खोडदबोरी मतदारसंघ आहे गट, हा गट तसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि इथं शिवसेनेला मानणारा सर्वसामान्य वर्ग मोठा आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे फक्त नेते मंडळी दिसतात, बाकी सर्वसामान्य जनता ही सेनेच्या पाठीमागे. सेनेचे म्हणजे विशेष करून माऊलींच्या पाठीमागे, असा विषय. म्हणजे माऊलींच्या पाठीमागे तुम्हाला असं जनमत वाटते. पण माऊलीच का बरं? मग आता वैभव शेठ काळे आहेत, ते तरुण तडफदार उमेदवार आहे बुवा. मग कसं काय तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? आता कसं आहे माहिती का, त्यांचा जनसंपर्क कमी, वैभव शेठ काळ्यांचा. त्यांचं नाव सर्वसामान्य लोकांना तितकंसं माहिती नाही. जेवढं माऊली शेठ खंडाळे किंवा पांडुरंग पवार यांची नावं चर्चेत आहेत, तेवढं वैभव शेठ काळ्यांचं नाव काही चर्चेत दिसत नाही. सर्वसामान्य लोकांपर्यंत ते काही पोहोचलेले नाहीत. आणि मी त्यांना स्वतः अजून तसं पाहिलेलं नाही प्रत्यक्षात. आणि माऊली शेठचं कसं आहे, माऊली शेठनी भरपूर या जनसामान्यांमध्ये कामं केलेली आहेत ते, आणि जनसामान्यांमधलाच माणूस असल्यामुळं माऊलीच्या पाठीमागं सर्वसामान्य लोक उभी राहतील, हायच. मग माऊली शेठ खंडागळेंचं तुम्ही एवढं कौतुक करताय, पण माऊली शेठ खंडागळेंनी असं नेमकं काय काम केले बा तुमच्यासाठी? काय एखादी मदत वगैरे केली आहे का? काय कौतुकाचा विषय नाही त्यांचा, पण ते सर्वसामान्य लोकांमध्ये राहून त्यांचे सुख दुःखात सक्रिय सहभाग घेतात ते. आणि विकासाची कामं या पूर्वकाळात त्यांनी या पट्ट्यात केलेली आहेत. जरी समजा आता लोक सुरासन लोकांचा पांडुरंग पवारांनी फार विकासाची कामं केली, फार 40 वर्ष सत्ता आहे त्यांच्या हातात, बरोबर आहे का नाही? आणि माऊली शेठ एकाच वेळेस जिल्हा परिषद सदस्य होते. आणि शिवसेनेच्या माध्यमातून या गटामध्ये पूर्वी आम्ही नारायणगावकडं वर्ग होतो, त्यावेळेस आशाताई बुचके शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना जिल्हा परिषद पाठवलं होतं आम्ही. त्यांनी खूप कामं केलेली आहेत त्या काळात, मग ती शिवसेनेच्या माध्यमातूनच कामं झाली ना. त्याच्यानंतर आता 2.5-3 वर्ष निवडणुका लांबलेल्या आहेत आता या, त्याच्यामुळं माऊली त्यांच्या हातात सत्ता नव्हती, तरी पण ते जनसामान्यांमध्ये आहेच ना. आणि आत्ताही आहेत ते, त्यांचं कौतुक करतंय असं नाही, पण माणूस फार चांगला आहे. नाही, मला पण एक प्रश्न विचारायचा आहे. पण या जिल्हा परिषद गटामध्ये आता गट चेंज झालेले आहेत,
पण माऊलींचं मांजरवाडी गाव काय आता आपल्या गटात नाही. मग विरोधक कुठेतरी टीका करतात बा, समजा का बा आयात केलेले उमेदवार आहे, त्यांचं गाव जर याच्यात नाही, त्यांचं मतच नाही, तरी ते उभे राहिलेत बा. मग कसं हे कसं पाहता याच्याकडे तुम्ही? नाही, जरी माऊलींचं स्वतःच गाव नसेल ना, तरी पण खोडच झालं किंवा हा संपूर्ण ही जी 13-14 गाव आहेत ना, ही सगळी माऊलींचीच गाव आहेत. बरं. माऊलींना जेवढं मांजरवाडीमध्ये हे नाही, तेवढं इतर गावांमध्ये माऊलींचं काम खूप चांगले, काम चांगले, त्यांची संबंध चांगले आहेत आणि कोणाचे सुखदुःखात ते नेहमी हजरच असतात माऊलीशी. तसं लोकशाहीचा याचे संविधानानुसार कोणी कुठे उभं राहू शकतो तर विषय नाही, कारण पंतप्रधान जर 2-2 ठिकाणी उभे राहत असतील तर ठीक आहे ना. पण मला हे म्हणायचंय बा, आता माऊली शेठचं तुम्ही हे बोलताय, आपल्याकडे पंचायत समितीचे उमेदवार कोण कोण आहेत सध्या माहिती आहे का? आपल्याकडं पंचायत समितीचे उमेदवार आता हे आहेत निलकताई आणि घड्याळ्याचं कोण आहे आता मला काय तितकंच नाही सांगता येत. आपल्या बडेताई सुदर्शन दादा बडे त्यांच्या सौभाग्यवती उभे आहेत. काय आता ते नाव एवढं काही परिचित नाही, त्याच्यामुळे ते काही लक्षात राहत नाही. सचिन शेठचं हा, ते आता कसं आहे, ते थोडं गाड्याच्या ह्याच्यातून तो माणूस तसा जनसामान्यांपर्यंत त्याचं नाव पोहोचलेलं आहे आणि प्रत्यक्षात लोकांनी त्यांना पाहिलेले किंवा सगळं काही. पण हे बडे ताई काही तशा ओळखीच्या नाहीत, म्हणजे तसं त्यांचं नाव पण मी ऐकलं नाही आतापर्यंत. आता तुमच्या तोंडून ऐकतोय हे नाव, पहिलं काही कधी नाव ऐकलेलं नाही त्यांचं, खरं सांगतो बरं काय. नमस्कार ताई. हा, नमस्कार. बार द्यायचे काय? हो, देतो ना. देते. काय कस काय तब्येत बरी का? हो, बरी आता चांगली. तुम्ही लाडक्या बहिणी, मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, का लाडकी बहीण सुरू करणारे आपले एकनाथ भाई शिंदे ते मुख्यमंत्री होते, त्यांनी सुरू केली आणि त्यांच्या बरोबर अजित दादा होते. मग दोन्ही पक्षाचे उमेदवार उभे आहेत बा, मग लाडकी बहीण नेमकी कोणाच्या मागे? लाडकी बहीण आता काय, जे आमच्या लाडक्या बहिणीसाठी चांगले कार्य करतील त्यांच्या पाठीमागं. बर, मग तुम्ही घेता का नाही लाडक्या बहिणीचा काही फायदा तुम्हाला? नाही, म्हणजे मिळालीच नाही मला. एकदा मिळाले, नंतर मिळालीच नाही. काही मिळालेच नाही का? काय कागदपत्राची कमतरता, काय केवायसी केली नाही का? केवायसी पण केली, पण ते सांगतात का तुमच्या खात्यावर जमा होत नाही. बर, कागदपत्र पण आम्ही दिली सगळी, पण अजून काही जमा झालेले नाहीत. बर. मग तुम्ही घरचं काम पाहता शेती पाहता काय? हो, शेती पाहते. मग शेतीचं कसं काय नियोजन कसं? शेतीचं नियोजन आम्ही दोघं पण करतो, फक्त मालाला हमी भाव मिळत नाही. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात आणि एक महिला राजी, तुम्ही स्वतः महिला आहे, महिला शेतकरी आहात. मग एक या निवडणुकीकडे पाहत असताना जे उमेदवार आहे ते नेमके कसे असले पाहिजे? आता महिलाच आहेत, मग या महिलांची निवड करताना कसे असले पाहिजे बाई? म्हणजे सर्वसामान्य महिला असली पाहिजे, ज्यांना शेतीची पण जाणीव आहे आणि शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणारी महिला असली पाहिजे, का ज्यांना त्या भावना कळतील, शेतीच्या कष्टाची किंवा मालाच्या हमी भावाची भावना कळतील. आपल्या बोरी खोडद गटात कोण कोण उमेदवार आहेत माहिती का तुम्हाला? आमच्यापर्यंत ते पोहोचलेच नाही. कोणीच पोहोचलं नाही? एकही नाही? फक्त जयश्रीताई पोहोचल्यात. जयश्रीताई आले होते का तुमच्याकडे? बरं, मग ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवित? धनुष्यबाण. आणि पंचायत समितीचे उमेदवार आलते का नाही तुमच्याकडे? कोणीच नाही आले. कोणीच नाही आले. आपल्या धनुष्यबाणाच्या ज्या माधुरीताई निलकित ते आलते का? ते आले होते. बर, मग मला अजून एक प्रश्न आहे. आपली आता तिहेरी रंगत आहे, पांडुरंगजी पवार साहेबांच्या सुनबाई आहेत, वैभव शेठ काळेंच्या सौभाग्यवती आणि माऊली शेठ खांडागळेंच्या आहेत. मग या तिन्ही उमेदवाराकडे पाहत असताना मला एक सांगा, एक महिला म्हणून, आज तुमच्या महिलांकरता, शेतकऱ्यांकरता धावणारा नेता नेमका कोण आहे भाऊ? धावणारा नेता म्हणजे जयश्रीताई येऊ शकतात धावून, खात्रीशीर. म्हणजे जनमत तसं पाहायला गेलं तर जयश्रीताई का? बरं, जयश्रीताईच का भाऊ? म्हणजे आतापर्यंत आलेले आहेत प्रसंगासाठी, माऊली खंडागळे पण आलेले आहेत प्रसंगासाठी धावून, बऱ्याच वेळा आलेले आहेत आमच्यावर. जेव्हा जेव्हा प्रसंग आले तेव्हा ते आलेले आहेत. म्हणजे काळे आणि पवार आहेत, कधी आले नाही का? नाही, त्यांना आता मी ओळखत पण नाही ओळखत. नाही. का बरं? ते आले नाही अजून इकडे? बरं, म्हणजे बघा अजून ते उमेदवार आले आहेत. बरं, येतील ते, समजा येतील, तुम्हाला भेटतील, मग काय तुमचं मत परिवर्तन होईल का? परिवर्तन आता त्यांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचले का मग परिवर्तन घडून आणून आम्ही. बरं, विचारच पोहोचले नाही. म्हणजे ते आले काय मत बदलायचं काय? नाही, मत बदलायचा असा विषय नाही, पण त्यांचे विचार, जयश्रीताईंनी जसे आमच्यापर्यंत विचार मांडले तसे त्यांचे पण विचार आम्हाला ऐकायचे. मग आता तुम्ही महिला आहे, उमेदवार महिला आहे, मग महिलांच्या काय अपेक्षा त्यांच्याकडून? समजा निवडून कोणी येईन, समजा जयश्रीताई येतील, कल्पनाताई काळी येतील किंवा कविताताई येतील, कोणी येतील, पण जो कोण निवडून येईल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे महिला म्हणून? एक शेतकरी महिलांसाठी त्यांनी नवीन नवीन काहीतरी शोधकार्य सुरू करावे, एखादी मोहीम वगैरे किंवा बचत गटासाठी काही नवीन काही असतील घडामोडी त्या दाखवून द्या. अशा काही नवीन योजना आखाव्यात.
अशी चालते. धन्यवाद. तुमच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा अशी मी सगळ्यांच्या वतीने भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिलाय, कामात करत असतानाच तुम्ही आमच्याशी बोललाय, त्याबद्दल तुमचं मी धन्यवाद करतो.